नमस्कार, माझं नाव आहे अर्चना माळवतकर आणि मी आज दाखवणार आहे तुम्हाला धिरडे. धिरडे तुम्ही म्हणजे बरेच प्रकारचे पाहिले असेल. तिखट ज्वारीच्या पिठाचे धिरडे. मी वेगळ्या पद्धती दाखवणार आहे तुम्हाला. हे आहे मैद्याचे धिरडे दाखवणार आहे, ते तुम्ही पहा. हे मी हे ना म्हणजे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकून, इतकं मीठ टाकून घेते मी याच्यामध्ये. आणि हे आपण छान धिरड्याला जसं बॅटर लागते तसं बनवून घेऊया. बस मीठच टाकायचं, बाकी काहीही टाकायचं नाही. चला पाहूया. हे पाणी आणि मैदा टाकून घेऊया. आणि आपण ह्या रईच्या साह्याने आपण हे असं छान हटवून घेऊया. आपण हातानं पण करू शकतो, पण गाठी वगैरे राहणार तशा रईनं छान पटकन होते. बघा पटकन झालं. गाठी वगैरे होईनात. हातानं म्हणलं ना जरा वेळ लागते. हे बघा अशा प्रकारे झाले. आपण अशा प्रकारे बॅटर बनवूया. खूप छान झाले. 1 तांब्या पूर्ण पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. पुढची प्रोसेस, सोबत आपल्याला गोड लागते म्हणून आपण याची आहे ना गुळवणी हे आपलं ते धिरड्यासोबत गोड खाण्यासाठी काहीतरी बनवून घेऊया. इथं छान भाजून घ्यायचं, लाल असं सारखं. हे छान भाजून घ्यायचं आहे. आणि इकडे एका पॅन मध्ये पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये टाकू आपण. पाणी होजेपर्यंत आपण छान हे करून घ्यायचं आहे. हे लई मस्त म्हणजे आजीच्या याची आहे हे डिश, म्हणून मी आज दाखवणार आहे. ते तुम्ही पहा. छान वास येईपर्यंत गव्हाचं पीठ असं लालसर भाजून घ्यायचं आहे. मग काय तेल वगैरे काही टाकून घ्यायचं नाही आपल्यात, साधं भाजायचं. खूप छान वास येत आहे. आता मी थोड्या वेळानं उतरवणार आहे. अजून थोडं 5 मिनिटं घेणार आहे भाजून. अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. पॅन मध्ये मी तूप टाकलेलं आहे. आपलं याच्यामध्ये थोडंसं आता लागेल तितकंच टाकून घ्यायचं आहे. इलायची आपण एक कुटून टाकूया याच्यामध्ये. हे असं पाणी असं झालं. याच्यात थोडं खोबराकीस टाकूया आपण. थोडंसं पाण्याला छान उकळी आली की आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊया. ते भाजलेलं गव्हाचं पीठ आहे ते टाकून घेऊया. वास तर असा भारी यायला या गुळाचा, इलायचीचा. इतका भारी वास यायला, इतकं छान. आता ह्याला उकळी आलं की आपण याच्यात गव्हाचं पीठ वरून घेऊया. हे थोडं हे ढक्कन ठेवून घेऊया. आणि नंतर 5 मिनिटाच्या बाद पाहूया याला वाफ घेऊन. हे असं तयार झाले आपल्या धिरड्यासोबत खायला. कोणी गुळवणी म्हणतात, कोणी त्याला काहीतरी वेगळंच म्हणतात. म्हणजे आजी आळण काहीतरी म्हणतात त्याला. आळण गुळवणी असे काहीतरी म्हणतात. थांब दम करून. अशा प्रकारे सर्व धिरडे करून घ्यायचे आहे. आणि मी तुम्हाला ताट सजून दाखवणार आहे. ते पहा. आता मी धिरडे उलटून घेणार आहे. खूप आसान आहे हे, काही तुटत नाहीत, काय नाही. मस्त असे एखाद्या याच्यावणी होतात. कोणीही करू शकते. एकदा करून पहा तुम्ही. खूप खायला पण छान लागते. तुटत नाही, काय नाही. ह्याचं काही टेन्शन नाही. आपलं ताट तयार झालं. आणि पहा तुम्ही, खूप सुंदर असे तयार झालेत. गरम असे धिरडे पहा. खूप मस्त झाले असे, काही नाही. आणि हे असं तोडून
खायचं. बघा एकदा करून पदार्थ हे. प्लीज कमेंट करा आवडल्यास. थँक्यू.